विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या ऑटोमोटिव्ह डीलरशिप या विषयाअंतर्गत प्रकरण क्रमांक 1 ऑटोमोटिव्ह डीलरची ओळख आपण पाहत आहोत. आतापर्यंत 2 व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. आज आपण तिसरा व्हिडिओ पाहणार आहोत. यापूर्वी जे व्हिडिओ पाहिले होते त्याची थोडक्यात आढावा करून घेऊ, उजळणी करू आणि मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू. ऑटोमोटिव्ह डीलर हा जो असतो याची नियुक्ती ही OEM मार्फत केली जाते. OEM या शब्दाचा अर्थ ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर असा होतो. हा OEM डीलरची नियुक्ती करतो. हे डीलर राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा तालुका स्तरावरतीही कार्य करत असतात. डीलरशिपची कार्य आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. त्यानंतर डीलरकडे मुख्य 3 विभाग असतात. विक्री विभाग, स्पेअर पार्ट्स विभाग आणि सेवा विभाग. या तीनही विभागांची कार्य पाहिल्यानंतर आपण डीलरकडे असणाऱ्या वेगवेगळ्या पदांची कार्य आपण पाहतोय. त्याच्यामध्ये पहिलं कार्य पाहिलं होतं ते होतं वर्क्स मॅनेजरचं. दुसरं पद होतं त्याचं नाव होतं सर्व्हिस ॲडवायझरचं. सर्व्हिस ॲडवायझर यालाच मराठीमध्ये सेवा सल्लागार असे म्हणतात. या दोन्ही पदांची कार्य मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. आज आपण डीलरकडे असणारं तिसरं महत्वाचं पद जे आहे त्याला सर्व्हिस इंजिनियर असे म्हणतात. हा सर्व्हिस इंजिनियर जो असतो तो ज्या कंपनीची डीलरशिप आहे त्या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून डीलरकडे असतो. म्हणजे उदाहरणार्थ मारुती सुझुकी कंपनीची डीलरशिप सुमन कीर्ती मोटर्सकडे आहे, तर मारुती कंपनीकडून एक सर्व्हिस इंजिनियर हा त्या डीलरकडे कार्यरत असतो. या सर्व्हिस इंजिनियरला खालील कामे करावी लागतात. पहिलं कार्य, सर्व्हिस इंजिनियरची मुख्य जबाबदारी म्हणजे वाहनामध्ये असणारे दोष त्यांचे निदान करणे आणि त्यांच्या दुरुस्तीचं व्यवस्थापन करणे. काही वेळेला टेक्निशियनला वाहनामध्ये असणारा दोष समजत नाही किंवा सुपरवायझरला दोष लक्षात येत नाही. त्यावेळी वाहनामध्ये कोणत्या प्रकारचा दोष आहे याविषयी मार्गदर्शन हा सर्व्हिस इंजिनियर करत असतो आणि त्या दुरुस्तीचं व्यवस्थापन हे सर्व्हिस इंजिनियर मार्फत केलं जातं. वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात. याच्यामध्ये मुख्यत्वे यांत्रिक दोष म्हणजे ज्याला मेकॅनिकल दोष म्हणता येतील. उदाहरणार्थ इंजिन मध्ये असणारा दोष, क्लच मध्ये असणारा दोष, गिअर बॉक्स मध्ये असणारा दोष, ड्राईव्ह लाईन मध्ये असणारा दोष, हे यांत्रिक दोष झाले. विद्युत दोष म्हणजे इलेक्ट्रिकल पार्ट्स, ज्याने की बॅटरी असेल, स्टार्टिंग मोटार, अल्टरनेटर, वायपर मोटर इत्यादी मध्ये काही दोष आला तर या दोषांचं निदान करणे आणि दुरुस्ती करणे हे काम सर्व्हिस इंजिनियरला येणं गरजेचं असतं. तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे इलेक्ट्रॉनिक दोष. आता बहुतेक सर्व जी वाहनं आहेत ही इलेक्ट्रॉनिक्स वरती आधारित आहेत. याचा अर्थ काय, तर गाडीवरती MPFI म्हणजेच मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन किंवा CRDI कॉमन रेल डिझेल इंजेक्शन सिस्टीम यासारख्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आलेल्या आहेत. जर या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मध्ये कोणत्या प्रकारचा दोष असेल तर तो दोष दुरुस्त करण्याची क्षमता ही सर्व्हिस इंजिनियरकडे असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून सर्व्हिस इंजिनियरचं महत्व आपल्याला सहजरित्या समजून येतं. तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की सर्व्हिस इंजिनियर हा प्रत्यक्ष काम करत नाही, तर ज्या ज्या वेळी अडचणी येतात
त्यावेळी त्याच्याकडे सोडवण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ टेक्निशियन एखाद्या वाहनाचं सर्व्हिसिंग करतोय आणि त्यावेळी त्यास काही अडचण आली, तर ती अडचण सोडवण्याचं किंवा त्यास मार्गदर्शन करण्याचं काम हे सर्व्हिस इंजिनियर मार्फत केले जाते. एखादा पार्ट खराब झालेला असला तर त्याच्या वॉरंटीच्या संदर्भामध्ये तो मदत करतो. आपल्याला माहिती वॉरंटी दोन प्रकारची असते. एक असते स्टँडर्ड वॉरंटी आणि दुसरी असते एक्सटेंडेड वॉरंटी. स्टँडर्ड वॉरंटी म्हणजे कंपनीकडून 2 किंवा 3 वर्षाकरिता एखादा पार्ट खराब झाला तर त्याची मोफत ही पार्ट तो बदलून दिला जातो. यासाठीची जी वॉरंटी असते त्याला स्टँडर्ड वॉरंटी असे म्हणतात. परंतु त्याकरता अटी व शर्ती असतात. जर त्या अंतर्गत एखादा पार्ट जर खराब झाला तर तो बदलून देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्व्हिस इंजिनियर हा मदत करत असतो. उत्पादन निर्मितीमध्ये दोष असल्यास कंपनीसोबत चर्चा करून त्यावर मार्ग काढतो. हा मुद्दा आपण पाहू की काही वेळी एखाद्या इंजिनच्या किंवा वाहन निर्मितीमध्ये लॉटमध्ये एखाद्या पार्टमध्ये दोष राहण्याची शक्यता असते आणि हा दोष ठराविक वाहनांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी डीलरकडे येतो. त्यावेळी एकाच प्रकारचा दोष हा अनेक वाहनांमध्ये ज्यावेळी आपल्याला आढळून येतो त्यावेळी हा सर्व्हिस इंजिनियर कंपनीशी संपर्क साधतो आणि त्यावर मार्ग काढतो. उदाहरणार्थ क्रँकशाफ्टमध्ये आवाज येणे किंवा कनेक्टिंग रॉडमध्ये आवाज येणे अशा प्रकारचे काही दोष ठराविक वाहनांच्या बाबतीमध्ये गाडीमध्ये नवीन गाडीमध्ये आला तर एखाद्या लॉटमध्ये म्हणजे 10,000 20,000 गाड्यांमध्ये तो आला तर त्या संदर्भात लगेच चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचं काम हे सर्व्हिस इंजिनियर मार्फत केलं जातं. अशा प्रकारचे जे गोष्टी असतात त्या घडत असतात. अशा वेळी जर दोष हा उत्पादनामध्ये असेल तर त्यावेळी उत्पादित कंपनीकडून या गाड्या परत बोलवल्या जातात आणि त्या दुरुस्त करून किंवा बदली करून ग्राहकांना दिल्या जातात. म्हणजे सर्व्हिस इंजिनियर हा डीलरच्या संपर्कात असल्यामुळे किंवा डीलरकडे कार्य करत असल्यामुळे त्यास हा दोष त्वरित समजतो. त्यामुळे मार्ग काढणे हे सोयीस्कर होते. कंपनी व डीलर यांच्यातील दुवा म्हणून सर्व्हिस इंजिनियर हा काम करत असतो. सर्व्हिस इंजिनियर जो असतो त्यास कंपनीकडून योग्य प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे वाहनाच्या दुरुस्तीमध्ये कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही व डीलरकडे जो सेवा विभाग आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम हा सर्व्हिस इंजिनियर करत असतो. त्यामुळे सर्व्हिस इंजिनियरचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. डीलरकडे असणाऱ्या सुपरवायझर टेक्निशियन यांना प्रशिक्षण देण्याचे काम हे करतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की हा सर्व्हिस इंजिनियर अनुभवी असतो. त्याला कंपनीकडून ट्रेनिंग दिलेलं असतं आणि हा प्रशिक्षित सर्व्हिस इंजिनियर डीलरकडे असणाऱ्या सुपरवायझर आणि टेक्निशियन यांना प्रशिक्षण दिल्यामुळे ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा मिळणे शक्य होते. हत्यारे व उपकरणात काही दोष आढळून असल्यास संबंधित व्यक्तीला त्याची माहिती देतो. आपल्याला माहित आहे की टेक्निशियन विविध प्रकारचे टूल्स व इक्विपमेंट ज्याला हत्यारे व उपकरणे वापरतात. यामध्ये काही स्पेशल टूल्स असतात. याच्यामध्ये काही दोष आढळून आला तर तो दोष दुरुस्त करून देणं, टेक्निशियनला त्यासाठी मदत करणं हे काम सर्व्हिस इंजिनियर मार्फत केले जाते. वर्कशॉपमध्ये असणारी सर्व हत्यारे, उपकरणे, कामाचे ठिकाण यांची वेळोवेळी तपासणी करतो व गरज असल्यास दुरुस्ती करून योग्य स्थितीत ठेवतो. टेक्निशियन, सुपरवायझर हे हत्यारे उपकरणे यांचा वापर करत असतात आणि त्यावेळी त्याची तपासणी करणं, ती सुस्थितीत ठेवणं हे काम योग्य पद्धतीनं होतंय का नाही
याकडे काटेकोर पद्धतीनं सर्व्हिस इंजिनियर हा लक्ष देत असतो. OEM ने दिलेल्या चालन पद्धतीचा वापर योग्य होत आहे का याकडे लक्ष देतो. प्रत्येक टेक्निशियननं काम किंवा प्रत्येक सुपरवायझरनं काम हे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ज्यालाच मानक संचालन पद्धती यानुसार होतंय किंवा नाही हे तपासण्याचं काम या ठिकाणी सर्व्हिस इंजिनियर मार्फत केलं जातं. सर्व्हिस इंजिनियर हा वर्कशॉपमध्ये वाहनांची सुरक्षित हालचाल व पार्किंग यांच्याकडेही लक्ष देत असतो. म्हणजे ज्यावेळी डीलरकडे अनेक वाहनांची ये-जा होत असते, त्यावेळी कोणत्याही वाहनाचा अपघात होऊ नये, वाहनांचं नुकसान होऊ नये यासाठी सर्व्हिस इंजिनियर लक्ष देत असतो. थोडक्यात सर्व्हिस इंजिनियर हा सर्व्हिस विभागाला म्हणजेच सेवा विभागाला मदत करण्याचे कार्य करतो. सर्व्हिस इंजिनियर यालाच सिनियर टेक्निशियन किंवा टेक्निकल स्पेशालिस्ट किंवा मास्टर मेकॅनिक किंवा मास्टर टेक्निशियन किंवा मिस्त्री असेही संबोधले जाते. यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की सर्व्हिस इंजिनियर हे डीलरकडे एक महत्वाचे पद आहे, ज्याद्वारे सेवा विभागात कार्यरत असणाऱ्या टेक्निशियन, सुपरवायझर यांना मार्गदर्शन करण्याचे काम या ठिकाणी सर्व्हिस इंजिनियर मार्फत केले जाते. सर्व्हिस इंजिनियरचे कार्य पाहिल्यानंतर आपण विक्री अधिकारी या महत्वाच्या पदाचे कार्य आपण पाहणार आहोत. विक्री अधिकारी यालाच इंग्रजीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह असे म्हणतात. सेल्स विभागातील हे एक महत्वाचे पद आहे. डीलरचे मुख्य काम जे आहे ते वाहनांची जास्तीत जास्त विक्री करणे. या वाहनांची विक्री करण्यास मदत करणे हे महत्वाचे काम हे विक्री अधिकारी याच्यामुळे शक्य होते. या पदाची कामे किंवा कार्ये कोणकोणती आहेत ती आपण आता पाहू. पहिला मुद्दा की शोरूम मध्ये आलेल्या, टेलिफोनवरून चौकशी केलेल्या व इतर विपणन मोहिमांमधून उपलब्ध झालेल्या संभाव्य ग्राहकांना हाताळणे. हा मुद्दा आपण स्पष्ट करून घेऊ. ज्यावेळी वाहन खरेदी करावयाचे असते त्यावेळी ग्राहक थेट शोरूम मध्ये येतो किंवा काही वेळ ग्राहक हा टेलिफोनवरून चौकशी करून वाहनाच्या संदर्भात माहिती विचारतो व त्यानंतर तो शोरूम मध्ये येतो किंवा इतर विपणन मोहिमा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटिंग तंत्र वापरून ग्राहकांपर्यंत संपर्क केलेला असतो आणि या ग्राहकांना शोरूम मध्ये बोलवलं जातं आणि त्यानंतर त्या ग्राहकांना योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचं काम हे विक्री अधिकारी करत असतो. दुसरा मुद्दा जो आहे, विक्री योग्य गाडी ग्राहकाला दाखवण्यास तयार करणे. म्हणजे जी गाडी शोरूम मध्ये आपल्याला ग्राहकाला दाखवायची आहे ती योग्य पद्धतीने तयार करणे, म्हणजे त्याची योग्य पद्धतीने तपासणी करणे, त्यालाच आपण PDI प्री डिलिव्हरी इन्स्पेक्शन असंही म्हणतो. ती व्यवस्थित स्वच्छ करून आतून बाहेरून क्लीन करून त्याच्या विषयीची सर्व माहिती ही विक्री प्रतिनिधीकडे असते आणि तो ती गाडी शोरूम मध्ये ग्राहकाला दाखवण्यास सज्ज ठेवण्याचं काम या विक्री प्रतिनिधी मार्फत केलं जातं. तिसरं महत्वाचं कार्य विक्री अधिकारीचं ते म्हणजे ग्राहकाचं स्वागत करणं. शोरूम मध्ये जो आलेला ग्राहक आहे त्याचं योग्य पद्धतीनं स्वागत करणे, त्याच्याशी सौजन्याने बोलणे, त्याला त्याचे आदरातिथ्य करणे, ग्राहकाला वेलकम ड्रिंक बाबत विचारणे. म्हणजे ज्यावेळी ग्राहक शोरूम मध्ये येतो त्यावेळी त्यास चहा, कॉफी किंवा थंड पेय याबाबत विचारणा करणे आणि जर ते हवे असेल तर त्या पद्धतीनं त्यास
देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचं कामही विक्री प्रतिनिधी करत असतो. ग्राहकाशी शोरूम मध्ये आल्यानंतर त्याच्याशी तो शांतपणे वेगवेगळ्या प्रकारे मनमोकळ्या पद्धतीने चर्चा करतो. यामधून ग्राहकाची आवड व गरज हे तो जाणून घेतो. डीलरकडे असणारे वेगवेगळे गाड्यांचे पर्याय तसेच वाहनाचे बजेट यांचा अभ्यास करून ग्राहकास गाड्या दाखवणे. ज्यावेळी डीलर ग्राहकाशी संवाद साधतो त्यावेळी वाहनाचा वापर किती आहे, ग्राहकाचे बजेट काय आहे, त्यास योग्य कोणते वाहन ठरू शकेल याविषयी तो विचार करतो आणि ग्राहकाला योग्य वाहन दाखवतो. उदाहरणार्थ जर आपण पाहायचं झालं तर मारुती अल्टो असेल किंवा वॅगनार असेल, स्विफ्ट डिझायर असेल, ही वेगवेगळी मॉडेल्स मारुती कंपनीचे आहेत. ज्यावेळी ग्राहक शोरूम मध्ये येतो त्यावेळी ग्राहकाचं बजेट काय आहे, ग्राहकाची गरज कोणती आहे या पद्धतीने त्यास योग्य प्रकारचं वाहन दाखवण्याचं काम या ठिकाणी विक्री अधिकारी करत असतो. गाडीचे वेगवेगळे कलर असतात, या कलर विषयीची माहिती देणे, त्याचबरोबर गाडीमध्ये असणाऱ्या अद्ययावत सुविधा. आपल्याला माहित आहे की वाहनांमध्ये अनेक सिस्टीम्स आता आलेल्या आहेत. त्याचा जर थोडक्यात उल्लेख करायचा झाला तर एअर कंडिशनिंग सिस्टीम असेल, अँटी-लॉक ब्रेक सिस्टीम असेल, एअर बॅग्स असतील, पॉवर विंडो असतील, विंडस्क्रीन वायपर, त्यानंतर MPFI सिस्टीम असेल, CRDI सिस्टीम असेल, या अनेक सिस्टीम विषयी माहिती ही ग्राहकाला देण्याचं काम हे विक्री प्रतिनिधीला करावं लागतं. त्यामुळे त्या सर्व सुविधांची माहिती विक्री अधिकाऱ्यास असणं आवश्यक असतं. पुढचा मुद्दा आहे की डीलरकडे असणारे विविध प्रकारचे मॉडेल व त्यांच्या श्रेणी, त्याचबरोबर गाडीची तांत्रिक माहिती. तांत्रिक माहिती यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी इंजिनचं असणारे CC, हॉर्स पॉवर, सिलेंडरची संख्या, त्यानंतर सर्व्हिसिंग चे पिरियड्स, कालावधी, अँटी-लॉक ब्रेक सिस्टीम यासारख्या सर्व तांत्रिक माहिती या विक्री प्रतिनिधीला असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ग्राहकाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे ॲव्हरेज. या ॲव्हरेज ची माहिती विक्री प्रतिनिधीला असली पाहिजे आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास करून म्हणजे त्याबरोबर इतर कंपन्यांशी तुलना करून ती माहिती ग्राहकाला या विक्री प्रतिनिधीनं देणं गरजेचं असतं. आपल्या वाहनाची तुलना इतर कंपन्यांच्या वाहनांशी करून आपले वाहन कसे चांगले आहे हे पटवून देता आलं पाहिजे. ग्राहक हा वाहनाची तुलना दुसऱ्या कंपन्यांशी करत असतो आणि तो विक्री प्रतिनिधीला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ मारुतीच्या अल्टो या सेगमेंट मध्ये जर आपण पाहिलं तर शेव्हरोलेटची स्पार्क ही गाडी येते, टाटाची इंडिका येते. या गाड्यांच्या मध्ये कंपॅरिझन किंवा हुंडाईची सँट्रो यासारख्या गाड्या येतात. मग यांची एकमेकांशी तुलना करून आपले वाहन कशा पद्धतीनं चांगलं आहे हे त्या विक्री प्रतिनिधीला पटवून देता आलं पाहिजे. त्यानंतर ग्राहकाला चारी बाजूने वाहन दाखवणे, तसेच बॉनेट उघडून इंजिनची माहिती देणे, त्याचबरोबर गाडीच्या आतील बाजूस असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा यांची माहिती देणे. याचा अर्थ जे वाहन शोरूम मध्ये आहे त्याच्याशी जवळ नेऊन ग्राहकाला त्या वाहनाची सर्व अद्ययावत सुविधा, वाहनाची बॉडी, त्यानंतर इंजिन, वाहनामध्ये असणारं स्पेस, ज्याला आपण व्हील बेस म्हणतो, व्हील ट्रॅक म्हणतो, ओव्हरऑल हाईट असते, विड्थ असते, त्यानंतर गाडीच्या गाडीमध्ये आतमध्ये गेल्यावर सीटवर बसल्यानंतर असणारा स्पेस असेल किंवा जागा असेल, डिक्कीमध्ये असणारा स्पेस असेल, या सर्वांची माहिती ग्राहक वाहनाजवळ जाऊन ग्राहकाला पटवून देतो. त्यानंतर विक्री प्रतिनिधी हा ग्राहकाला टेस्ट ड्राईव्ह बद्दल विनंती करतो. म्हणजे
वाहन हे स्वतः चालवून घ्यावं, पाहावं. त्याबद्दल स्वतःचं मत वाहन चालवताना ठरवावं, यासाठी तो विनंती करतो आणि टेस्ट ड्राईव्हसाठी पास घेऊन तो ग्राहकाला वाहन चालवण्यास देतो. ज्यावेळेला तो वाहन ग्राहकाला चालवण्यास देतो, त्यावेळी ग्राहकाचं पर्मनंट लायसन आहे का, याची तो खात्री करून घेतो आणि त्यानंतरच ते वाहन चालवण्यास देतो. वाहन चालवत ग्राहक चालवत असेल, त्यावेळी वाहनाचा पिकअप, गिअर शिफ्टिंग, एसी ऑपरेशन, ब्रेक कंडिशन याबाबतची माहितीही तो ग्राहकाला देत असतो. शोरूममध्ये परत आल्यानंतर ग्राहकाच्या मनामध्ये वाहनाच्या संदर्भामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर त्याचं निवारण हे विक्री प्रतिनिधी मार्फत केलं जातं. ज्यावेळी वाहन खरेदी करण्याचा ग्राहक निर्णय घेत असतो, त्यावेळी जर त्यास आर्थिक अडचण असेल, पैशाची योग्य प्रमाणामध्ये उपलब्धता नसेल, त्यावेळी ग्राहकास अर्थ विभागाशी संपर्क साधण्यास सांगण्याचं कामही विक्री प्रतिनिधी करत असतो. जर ग्राहकाने वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला, तर त्यासाठी लागणारी जी कागदपत्रे असतात, ही कागदपत्रे ताब्यात घेतो. उदाहरणार्थ, त्यामध्ये आपण पाहतो की ग्राहकाच्या या कागदपत्रामध्ये जी महत्वाची कागदपत्रे असतात ती म्हणजे ग्राहकाचे आधार कार्ड, ग्राहकाचं ओळखपत्र, ग्राहकाचे ड्रायव्हिंग लायसन, ग्राहकाचा निवासाचा पत्ता, ग्राहक ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या नोकरीचा तपशील, ग्राहकाचे आर्थिक उत्पन्न, ज्याला आपण सॅलरी स्लिप, या प्रकारची सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी विक्री प्रतिनिधी मार्फत ताब्यात घेतली जातात. त्यानंतर वाहनाची पूर्ण रक्कम भरल्यानंतर जे रजिस्ट्रेशन करण्याचं कामही विक्री प्रतिनिधी मार्फत केलं जातं. रजिस्ट्रेशन जे आहे, रजिस्ट्रेशनचं काम आर-टी-ओ ऑफिसला होत असतं. ग्राहक त्या ठिकाणी जात नाही, तर हे रजिस्ट्रेशनचं काम विक्री प्रतिनिधीद्वारे केलं जातं. त्यानंतर ग्राहकाच्या मागणीनुसार ॲक्सेसरीज बसवणे. जर ग्राहकाला वाहनावरती काही ॲक्सेसरीज बसवायच्या असतील, तर त्याबाबत स्पेअर पार्ट्स आणि ॲक्सेसरीज मॅनेजर माहिती देतो आणि वाहन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या ॲक्सेसरीज बसवून ते वाहन ग्राहकाच्या ताब्यात दिले जाते. ग्राहकास मूल्यवर्धित सेवा आणि वॉरंटी याविषयीची माहिती देतात. म्हणजे उदाहरणार्थ, त्या ठिकाणी आपल्याला जर वाहन बंद पडले, तर त्या ठिकाणी 24 तास डीलर मार्फत सुविधा पुरवली जाते किंवा वॉशिंग संदर्भात असेल, बॉडी पेंट किंवा कोटिंगच्या संदर्भामध्ये असेल, अशा प्रकारच्या मूल्यवर्धित सेवा दिल्या जातात. त्याविषयीची माहिती देण्याचं कामही विक्री प्रतिनिधी करत असतो. त्याचबरोबर वॉरंटी संदर्भात, वॉरंटी म्हणजे वाहन खरेदी केल्यानंतर काही वर्षामध्ये 3 किंवा 4 वर्ष प्रत्येक कंपनी मार्फत दिली जाणारी वॉरंटी ही वेगवेगळी असते. त्या वॉरंटीचा तपशीलही विक्री प्रतिनिधी मार्फत ग्राहकास दिला जातो. ग्राहकाला उत्तम सेवा देण्याचे काम हा विक्री प्रतिनिधी करत असतो. ही सर्व कामे विक्री प्रतिनिधी डीलर्सच्या वर्क्स मॅनेजरच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. यामुळे वाहनाचा विक्री वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. वाहनाची विक्री वाढली तरच डीलरचा टर्नओव्हर किंवा डीलरचा उद्योग वाढतो आणि नफ्याचं प्रमाण हे वाढू शकतं. त्यामुळे विक्री प्रतिनिधीकडे वेगवेगळी वैशिष्ट्ये असणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ, विक्री प्रतिनिधी हा हुशार असला पाहिजे. त्याचं तांत्रिक ज्ञान, यालाच आपण इंग्लिशमध्ये टेक्निकल नॉलेज, वाहनासंदर्भात असणारी सर्व माहिती त्यास असली पाहिजे. त्याचं भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे. ग्राहक मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषा विक्री प्रतिनिधीला अवगत असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ग्राहकाचं व्यक्तिमत्व जे आहे
ते चांगलं पाहिजे. म्हणजे त्याची पर्सनॅलिटी ही अतिशय उत्तम प्रकारची असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्याचा पेहराव जो आहे, तो अतिशय आकर्षक असला पाहिजे. विक्री प्रतिनिधी हा रुबाबदार असला पाहिजे. त्याचं फर्स्ट इम्प्रेशन, पहिली छाप ही ग्राहकांवर पडली पाहिजे. या दृष्टिकोनातून विक्री प्रतिनिधी हा ग्राहकास पहिल्यांदाच संपर्क साधतो. त्याच वेळेला ग्राहकाच्या मनामध्ये गाडीपेक्षाही विक्री प्रतिनिधीचा इम्प्रेशन हे जास्त महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विक्री प्रतिनिधी हा प्रत्येक डीलरकडे आपल्याला योग्य प्रकारे तयार झालेला किंवा आकर्षक व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर ग्राहकाच्या स्वतःच्या त्याचबरोबर या ठिकाणी असणारा विक्री प्रतिनिधी जो आहे, त्याचे आपल्या वाहनांच्या मॉडेलबाबत सर्व माहिती असते. त्याचबरोबर मार्केटमध्ये जे इतर स्पर्धात्मक उत्पादक आहेत, त्यांच्या वाहनाबद्दलही सविस्तर माहिती विक्री प्रतिनिधीला असते. आपण ज्यावेळी 12वी उत्तीर्ण व्हाल, त्यानंतर विक्री प्रतिनिधी यासाठीही आपण काम करू शकाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व्हिस इंजिनियर आणि विक्री प्रतिनिधी या दोघांविषयी माहिती पाहिली. आपल्याला हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर ज्ञानाच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ पूर्णपणे पाहून त्याचबरोबर ज्या स्लाइड्स आहेत त्यावरील माहिती आपल्या वहीमध्ये लिहून घेणं हे आवश्यक आहे. परीक्षेसाठी याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आपल्याला जर कोणत्याही प्रकारची शंका असेल तर त्याबाबत मार्गदर्शन हे केलं जाईल. मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ आंधळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी श्रीयुत मिसाळ सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केलेले आहे. अशाच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला दाखवले जाणार आहेत. त्यामधून आपल्याला ऑनलाईन अभ्यास करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात याविषयी माहिती कळवावी. धन्यवाद.